भारताचा शोध भाग 52 विकास आणि ऱ्हास. ख्रिस्त सणाच्या पहिल्या 1000 वर्षांच्या भारतीय इतिहासात अनेक चढ उतार दिसतात. स्वाऱ्या करून येणाऱ्या विजातीयांशी संघर्ष, त्याचप्रमाणे अंतर्गत विरोधही दिसून येतो. तरीही एकंदरीत राष्ट्रीय जीवन जोरदार दिसते. उत्साह उसळत होता. दाही दिशांना भारतीय लोक जात होते, पसरत होते. संस्कृती वाढून जीवनाच्या अंगोपांगांच्या सुधारणेचा महान वृक्ष झाला होता. त्याला तत्वज्ञान, साहित्य, नाटक, कला, विज्ञान, गणित इत्यादींची रमणीय फळे फुले आली होती. भारतीय अर्थव्यवस्था वाढत होती. क्षितिज मोठे मोठे होत होते आणि इतर देश भारताच्या कक्षेत येत होते. इराण, चीन, ग्रीक, मध्य आशिया यांच्याशी संबंध वाढत होते. अति दूर अशा आग्नेय आशियात मोठमोठ्या हिंदी वसाहती उभ्या राहिल्या होत्या. तिकडेही हिंदी संस्कृती पसरली होती. हा जो 1000 वर्षांचा काळ, त्यातील मध्याला गुप्त राजवट आली. तिचा ख्रिस्त शतकाच्या 4थ्या शतकापासून तो 6व्या शतकापर्यंतचा काळ सुवर्ण काळ मानला जातो. गुप्त राजांनी तत्कालीन बौद्धिक आणि कलात्मक चळवळींना उत्तेजन दिले. ती राजवट त्यांची प्रतीक झाली. त्या काळातील संस्कृत ग्रंथ म्हणजे वाङ्मयाची भूषणे आहेत. अजरामर अशा त्या वाङ्मयात एक प्रकारची प्रशांत गंभीरता आहे, आत्मविश्वास आहे. अशा संस्कृती सुधारणेच्या परमोच्च विकासाच्या काळात आपण जिवंत आहोत याचा एक प्रकारचा सात्विक अभिमान त्यात चमकत आहे. स्वतःच्या बौद्धिक व कलात्मक शक्तींचा भरपूर उपयोग करून घ्यायची अंतःप्रेरणा आहे. परंतु या सुवर्ण काळाची समाप्ती होण्याच्या आधीच भारतीय जीवनातील ऱ्हासाची आणि दौर्बल्याची लक्षणे दिसू लागली होती. वायव्येकडून श्वेत हुणांचे पुन्हा पुन्हा हल्ले होत होते. त्यांचा सारखा मोड करण्यात येत होता, परंतु त्यांच्या लाटा थांबत नव्हत्या. हळूहळू उत्तर हिंदुस्थान कुरतडीत त्या येतच होत्या. जवळजवळ 50 वर्षे उत्तरेचे ते अधिराजेही होते. परंतु मध्य भारतातील राजा यशोवर्मा आणि गुप्त घराण्यातील शेवटचा मोठा राजा व इतरही राजे यांनी एक होऊन हुणांवर निकराचा सामुदायिक हल्ला केला आणि हुणांना हिंदुस्थानातून हाकलून लावले. परंतु या दीर्घकालीन झगड्यामुळे हिंदुस्थान राजकीय व लष्करी दृष्ट्या दुबळा झाला. हुणांचे अनेक जथ्थे उत्तर हिंदुस्थानभर ठाई ठाई वस्ती करून राहिले. त्यांच्यामुळे भारतीय जीवनात एक अंतर्गत क्रांती झाली. हे ठिकठिकाणचे हुण पूर्वीप्रमाणे आत्मसात केले गेले खरे, परंतु इंडो आर्यन जनतेची जुनी ध्येये या हुणांच्या परिचक्रांमुळे दुबळी झाली. हुणांच्या इतिहासावरून दिसते की हुण हे अति क्रूर आणि रानटी होते व त्यांचे एकंदर वर्तन हिंदी रणनीती, राजकीय नीती यांच्या अगदी विरुद्ध होते. 7व्या शतकात राजा हर्षाच्या काळात पुन्हा राजकीय व सांस्कृतिक वैभवाची मोठी लाट आलेली दिसते. पुनरुज्जीवन, नवयुग सर्वत्र दिसू लागते. गुप्त काळातील वैभवशाली राजधानी जी उज्जैनी, ती पुन्हा कला संस्कृतीचे माहेरघर बनली. प्रबळ प्रतापी राज्याची काही काळ ती राजधानी झाली. पुढच्या शतकात पिछेहाट दिसते व ते सारे हळूहळू क्षीण होऊन अखेर लय पावते. 9व्या शतकात गुजरातचा मिहिर भोज राजा पुढे येतो. मध्य व उत्तर हिंदुस्थान तो पुन्हा एक सत्तेखाली आणून कनौज राजधानी करतो. पुन्हा एक साहित्यिक पुनर्जन्म दिसतो. त्यात राजशेखराची मध्यवर्ती मूर्ती उभी राहते. पुन्हा 11व्या शतकाच्या आरंभाला दुसरा एक प्रतापी लक्षात राहण्यासारखा भोज राजा उदयाला येतो आणि उज्जैनी पुन्हा मोठी राजधानी होते. हा भोज राजा अभिनव होता. अनेक क्षेत्रात त्याने नाव मिळविले होते. तो व्याकरणकार आणि कोशकार होता. आयुर्वेद आणि ज्योतिर्विद्या यातही त्याची गती होती. त्याने पुष्कळ वास्तू निर्मिती केली. कला व साहित्य यांचा तो पुरस्कर्ता होता. तो स्वतः कवी आणि लेखक होता. अनेक ग्रंथ त्याच्या नावावर आहेत. त्याचे नाव नाना दंतकथा व आख्यायिका यात प्रचलित आहेत. राजा भोजाच्या कथा बहुजन समाजात सर्वत्र आहेत. विद्वत्ता, उदारता, मोठेपणा याचे त्याचे नाव म्हणजे प्रतीक आहे. इतिहासात आशादायी असे काळ मधून मधून दिसत असले तरी एकंदरीत कसल्या तरी अंतस्थ क्षयाने भारत पछाडला होता व त्याने आलेले दौर्बल्य राजकीय क्षेत्रापुरतेच नसून सर्व निर्माण शक्तींना ते मारू बघत होते. अमुक एका काळापासून हा ऱ्हास, ही अवनती सुरू झाली असे सांगता येणार नाही, कारण हा रोग हळूहळू सगळ्या देशभर पसरत होता. उत्तर हिंदुस्थानला या रोगाने दक्षिण हिंदुस्थानच्या अगोदर ग्रासले. दक्षिण हिंदुस्थान तर राजकीय व सांस्कृतिक दृष्ट्या त्या काळात अधिक सरसावून महत्वाचा बनला होता.
लढणाऱ्या परकीय लोकांना पुन्हा पुन्हा तोंड देताना उत्तरेवर जो ताण पडला तो दक्षिणेकडे पडला नव्हता, हे याचे कारण असावे. तसेच उत्तरेकडून अनेक लेखक, कलावंत, शिल्पी, कारागीर हे दक्षिणेकडे गेले असावेत, कारण उत्तरेपेक्षा दक्षिण अधिक सुरक्षित होती. दक्षिणेकडे त्यावेळेस प्रतापी राज्ये होती. त्यांच्या वैभवशाली दरबारांची वर्णने ऐकून ही गुणी माणसे आधार मिळावा म्हणून दक्षिणेकडे आले असावेत, कारण त्यांच्या निर्माण शक्तीला तेथे वाव होता, संधी होती. परंतु उत्तरेचे आता जरी तितके प्रभुत्व राहिले नसले, पूर्वीचे स्थान उरले नसले, नाना छोट्या राज्यात सारी उत्तर जरी विभागली गेली असली तरी उत्तरेकडचे जीवन अद्याप समृद्ध व सुसंस्कृत राहिले होते. सांस्कृतिक आणि तत्वज्ञानात्मक चळवळींची कितीतरी केंद्रे उत्तर हिंदुस्थानात होती. पूर्वीप्रमाणे अजूनही काशी हे धार्मिक व तत्वज्ञानात्मक विचारांचे केंद्र होते व जो कोणी नवीन सिद्धांत मांडी, एखादा नवीन विचार सांगे, त्याला प्रथम काशीत जाऊन ते सिद्ध करावे लागे. तसेच बौद्ध धर्मी आणि ब्राह्मण धर्मीय ज्ञानाचे काश्मीरही पुष्कळ वर्षे माहेरघर होते. उत्तर हिंदुस्थान मोठी मोठी विद्यापीठांनी भरभराटलेला होता. त्यापैकी नालंदा विद्यापीठाची कीर्ती देशभर होती. तेथील अध्यापनाची मोठी ख्याती होती. नालंदाला अध्ययन झालेला म्हणजे मोठा विद्वान व सुसंस्कृत मानला जाई. त्या विद्यापीठात प्रवेश मिळणे सोपे नसे, कारण काही एका विशिष्ट दर्जाचे ज्ञान ज्याच्याजवळ असेल त्यालाच तेथे प्रवेश मिळे. निरनिराळ्या विषयात पारंगत होण्याची तेथे सोय होती. चीन, जपान, तिबेट एवढेच नव्हे तर कोरिया, मंगोलिया, बुखारा येथूनही विद्यार्थी नालंदाला येत. बौद्ध धर्म आणि ब्राह्मण धर्म या दोहोंचे धार्मिक आणि तत्वज्ञान विषयक शिक्षण तेथेच मिळे. परंतु इतरही अनेक भौतिक विषयांचे, व्यावहारिक विद्यांचे शिक्षण तेथे देण्यात येई. तेथे कला मंदिर होते, शिल्पकलेचे खाते होते, आयुर्वेदाची शाखा होती, शेतकी शिक्षण होते, दुग्धालय होते, पशुसंवर्धन शाळा होती. विद्यापीठात सारे बौद्धिक वातावरण असे. मोठमोठ्या चर्चा चालत, खंडन मंडनाच्या खडाजंगी होत. भारतीय संस्कृतीच्या बाहेरच्या जगात जो प्रसार झाला त्याचे श्रेय नालंदातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनाच बरेचसे आहे. इतर महत्वाची विद्यापीठे म्हणजे बिहारमधील हल्लीच्या भागलपूर जवळचे विक्रमशिला, काठेवाडातले वल्लभी, गुप्त काळात उज्जैनीचे विद्यापीठ आणि दक्षिणेकडे अमरावतीचे विद्यापीठ. परंतु पहिल्या 1000 वर्षाचा हा काळ संपत आला तेव्हा त्या सुधारणा संपन्न जीवन पद्धतीची संध्या काळ आली. प्रभात काळची प्रभा लोप पावली. मध्यान्हही उलटून जाऊन तिसरा प्रहर सुरू झाला. दक्षिणेकडे काही शतके चैतन्य उत्साहशक्ती होती. हिंदी वसाहतीतूनही ख्रिस्त शतकाच्या दुसऱ्या 1000 वर्षांच्या थेट मध्यापर्यंत समाजाचे जीवन जोरात चालले होते, वाढत होते. परंतु नंतर त्याला ताजे रक्त पुरवणारे हृदय म्हणजे जो भारत तो निर्जीव झालेला, नाडीचे ठोके मंद झालेले आणि हळूहळू त्यामुळे साऱ्या या अवयवांवरच अवकळा आणि प्रेतकळा आली. 8व्या शतकातील शंकराचार्यानंतर तत्वज्ञानात थोर पुरुष कोणी दिसत नाही. नंतरचे सारे भाष्यकार, टीकाकार व वादपंडित दक्षिणेतले, शंकराचार्य सुद्धा दक्षिणेकडचेच. जिज्ञासू वृत्तीचा लोप होऊन बुद्धीची संशोधनात्मक वृत्ती जाऊन तेच ते ठरीव घटापटाचे तर्कशास्त्र, वांजोटे वादविवाद काय ते सुरू राहिलेले दिसतात. बौद्ध धर्म आणि ब्राह्मण धर्म या दोहोंचाही अधपात झालेला दिसतो. शेकडो प्रकारचे क्षुद्र पूजा प्रकार रूढ झाले. विशेषतः तांत्रिकांचे वाम मार्ग, योगशास्त्राची विकृत रूपे ठाई ठाई दिसू लागली. वाङ्मयातील भवभूती हा शेवटचा तेजस्वी तारा 8व्या शतकातला, परंतु नंतरच्या ग्रंथलेखनात भाषाशैली कृत्रिम व अवघड झालेली दिसते. सहजता कुठे नाही, विचारांचा ताजेपणा नाही, शैलीत अभिनवता नाही. गणितात 12व्या शतकातले दुसरे भास्कराचार्य हे शेवटचे नाव मोठे. कलेच्या बाबतीत हॅवेलच्या मते 14व्या शतकापर्यंत जिवंतपणा टिकला होता. तो म्हणतो 7व्या-8व्या शतकापर्यंत कला पूर्ण विकसित झालेली नव्हती, पण याच काळात मोठमोठी लेणी, चित्रकामे निर्माण झाली. 7व्या-8व्या शतकापासून तो 14व्या शतकापर्यंत भारतीय कलेचा विकास काल होय. याच काळात युरोपात गॉथिक कला कळसाला पोचली. 16व्या शतकात प्राचीन भारतीय कलेतील सर्जन शक्ती संपुष्टात येत चालल्याचे स्पष्टपणे दिसू लागले. हॅवेलचे म्हणणे कितपत यथार्थ आहे ते मला माहीत नाही, परंतु कलेच्या बाबतीत जर कोणी प्राचीन परंपरा पुढे चालविली असेल तर ती उत्तरेपेक्षा दक्षिण हिंदुस्थानानेच जास्त काळ चालविली. वसाहतींसाठी शेवटचा मोठा हिंदी प्रयत्न 9व्या शतकात चोलांनी दक्षिणेकडून केला. 11व्या शतकापर्यंत चोल हे प्रभावी समुद्र सत्ताधारी होते.
असा हा भारत देश नंतर वाढत चालला. काही नवे निर्माण करण्याला त्याला बुद्धी किंवा शक्ती उरली नाही. हा वाढत जाण्याचा रोग हळूहळू कैक शतकांपर्यंत चालला होता. तो प्रथम उत्तरेकडे लागला व शेवटी दक्षिणेपर्यंत पसरला. हा राजकीय ऱ्हास होण्याची, संस्कृती प्रवाह थांबून डबके होण्याची कारणे कोणती असतील? व्यक्तीप्रमाणेच संस्कृतीलाही घेरणारा काळाचा प्रभाव हे एकच कारण असेल का? का भरती ओहोटीत एखादी लाट येते व जाते तसे झाले असेल? का देशाबाहेर घडलेल्या काही घटना किंवा प्रत्यक्ष या देशावर झालेल्या आक्रमणांमुळे हा प्रसंग आला असेल? राधाकृष्णन म्हणतात की राजकीय स्वातंत्र्य लोपल्यामुळे हिंदी तत्वज्ञानातील तेज गेले. सिल्वा लेव्हीही असेच काहीतरी म्हणतो. राजकीय स्वातंत्र्य नष्ट झाले तर सांस्कृतिक ऱ्हासाला अपरिहार्यपणे आरंभ होतोच. परंतु राजकीय स्वातंत्र्य तरी का गेले? काहीतरी रोग बीज कुठेतरी शिरले होतेच की नाही? कुठेतरी अवकळा सुरू होतीच की नाही? एखाद्या लहान देशावर बलाढ्य शत्रूने आक्रमण केले तर तो देश गुलाम होणे अपरिहार्य असते. परंतु हिंदुस्थान म्हणजे केवढा मोठा देश, किती पुढारलेला, सुधारलेला, त्याची थोर संस्कृती असे असूनही परकीय आक्रमणासमोर तो टिकाव धरू शकला नाही. याचा अर्थ हाच नाही का की कोठेतरी अंतर्गत विनाश बीजे होती किंवा आक्रमकाजवळ तरी अधिक प्रभावी युद्धतंत्र होते? परंतु ख्रिस्त शकाच्या पहिल्या 1000 वर्षानंतर अंतर्गत नाशाची चिन्हे भारतामध्येच स्पष्ट दिसू लागलीच होती. प्रत्येक सुधारणा संपन्न जीवन पद्धतीच्या इतिहासात ऱ्हासाचे, विनाशाचे काळ येतात आणि हिंदी इतिहासातही यापूर्वी असे काळ येऊन गेले होते. परंतु भारत त्यांना पुरून उरला होता. त्याला नवयौवन लाभले. केव्हा केव्हा त्याला अंग चोरून कवच घालावे लागे, परंतु काही काळाने त्याला नवा दम येऊन तो कवच सोडून मोकळा वावरू लागे. अंतस्फूर्तीचा गाभा जसाच्या तसा कायम राहून त्याच्या जोरावर तो नवे संबंध जोडून नव्याने वाढू लागे व त्याच्या पूर्वीच्या रूपात फरक पडत असला तरी मूळ गाभ्याचा संबंध पक्का राही. पण आता का नवीनाला आत्मसात करणे, त्याच्याशी जुळवून घेणे, मनाला लवचिक ठेवणे, विकासक्षम वृत्ती भारतात उरलीच नव्हती. आतापर्यंत ज्या विशेष वृत्तीमुळे भारत वाचला होता ती शक्ती आता का नष्ट झाली? सामाजिक वर्णभेद उत्तरोत्तर कडक होत गेल्यामुळे, वेगवेगळी धर्ममते हटवादी झाल्यामुळे भारतीयांची मनोवृत्ती ही निर्जीव कडक झाली की काय? कारण जीवनाची उत्क्रांती वाढ खुंटताच विचाराची वाढही खुंटते. तोपर्यंत हिंदुस्थान म्हणजे आचाराने सनातनी परंतु विचाराने प्रक्षोभक आणि क्रांतिकारक असे मोठे विचित्र मिश्रण होते. डोळे जरी प्राचीन वाक्याकडे शब्दाकडे असले तरी बुद्धी त्यात नवीन अर्थ पाही आणि त्यामुळे हिंदुस्थानचे स्वरूप सदैव बदलत आले आहे असे फ्रेंच पंडित म्हणतात. परंतु विचारातील प्रक्षोभ शक्ती नष्ट होताच, सर्जन शक्ती मावळताच केवळ जुनाट अर्थहीन आचाराला, रूढीला महत्व येऊन बुद्धी त्या आचाराची गुलाम झाली. जरा काही नवीन दिसले तर त्याला त्याचे बाऊ वाटू लागले. जुनी वचने पोपटाप्रमाणे बडबडणे एवढेच उरले. साचीव डबक्यात स्वतः निर्माण केलेल्या तुरुंगात जीवन कैदी होऊन पडले. सुधारणा संपन्न जीवन पद्धती एकाएकी कोलमडून पडल्याचे सर्वात प्रमुख उदाहरण म्हणजे रोमच्या पडावानंतर कोलमडून पडलेल्या प्राचीन रोम संस्कृतीचे देता येईल. उत्तरेकडून हल्ले होण्यापूर्वीच रोम स्वतःच दुर्बल झालेले होते, आतून पोखरलेले. एकेकाळी विकासोन्मुख असणारी त्याची अर्थव्यवस्था गडगडली होती. वाढता पसारा संपुष्टात आला. त्याच्या पाठोपाठ मग अनेक अपरिहार्य आपत्ती आल्या. शहरातील उद्योगधंदे बसले. भरभराटलेली मोठमोठी शहरे दरिद्री आणि छोटी छोटी झाली. नापिकी आली. वाढत्या अडचणींना पायबंद घालण्यासाठी सम्राटांनी हर प्रयत्न करून पाहिले. व्यापाऱ्यांना, कामगारांना सक्ती केली. पुष्कळ कामगारांना आपल्या विशिष्ट धंद्याबाहेरच्या लोकांशी लग्न करण्याची बंदी करण्यात आली. काही धंद्यांचे जातीत परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला. शेतकरी राबणारे गुलाम झाले. परंतु ऱ्हास थांबविण्यासाठी योजलेले हे सारे उपाय फोल ठरले. परिस्थिती अधिकच बिघडली आणि शेवटी रोमन साम्राज्य रसातळाला गेले. तसा एकाएकी ऱ्हास भारतीय संस्कृतीचा झाला नाही. आपले स्वत्व टिकवण्याची अजब चिकाटी दाखवत परंतु हळूहळू तो झाला. ख्रिस्त शकाची पहिली 1000 वर्षे संपली
त्या सुमारास हिंदुस्थानातील सामाजिक स्थिती कशी होती याचे सविस्तर वर्णन देणे कठीण आहे, परंतु आर्थिक व्यवस्थेचा संकोच या सुमारास दिसू लागला हे बहुवंशी निश्चित. जीवनाचे ठराविक साच्याचे प्रकार पाडण्यात आले. प्रत्येकाचा धंदा ठरला, त्यामुळे त्याला दुसऱ्या कामाकडे लक्ष देण्याचे कारण उरले नाही. देशाच्या रक्षणासाठी फक्त क्षत्रियांनी लढावे, मरावे, इतरांचे त्याकडे लक्ष नसे. त्यांना तसे करण्याला बंदी होती. म्हणून कोणाला उत्साहही वाटत नसे की देशासाठी काही करावे, जगावे, मरावे. ब्राह्मण आणि क्षत्रिय व्यापाराला कमी मानित. शिक्षण आणि पुढे येण्याच्या सोयी सवलती खालच्या वर्गास नाकारण्यात आल्या होत्या. वरिष्ठ वर्णाशी नम्रतेने वागावे अशी त्यांनाच शिकवण असे. लहान मोठ्या शहरातून उद्योगधंदे होते, तरीही राजकीय सांगाडा एक प्रकारे सारंजामशाही वृत्तीचा होता. युद्धतंत्रातही हिंदुस्थान मागे पडला. अशा परिस्थितीत नवीन प्रगतीची शक्यता नव्हती. ती समाजरचना बदलल्याशिवाय, बुद्धी व शक्तीचे नवीन झरे मोकळे केल्याशिवाय नवप्रगतीला वाव नव्हता. चातुर्वर्ण्य नवे बदल होऊ देईना. चातुर्वर्ण्याने एकेकाळी या राष्ट्राला जरी स्थैर्य दिले, त्याच्यात काही गुण जरी असले तरी विनाशाची बीजेही त्यातच होती. लहान सहान घटकांना व समूहांना विशाल एकीकरणाच्या मार्गात, प्रगतीच्या प्रसारणाच्या मार्गात त्यामुळे अडथळेच येत. त्यामुळे व्यापार धंदा, कला कौशल्य वाढले तरी त्या जातीतलंच. अशा प्रकारे ते विशेष धंदे परंपरागत झाले. त्यामुळे नवीन उद्योगधंदे, नवीन व्याप यांच्याकडे लक्ष राहिले नाही. जो तो आपल्या चाकोरीत फिरत राही. ना संशोधन वृत्ती, ना नाविन्याची आवड, ना काही नवीन आरंभ दिसे. मर्यादित क्षेत्रात एक प्रकारचे स्वातंत्र्य होते, परंतु त्यासाठी व्यापक व विस्तृत स्वातंत्र्याची किंमत द्यावी लागत होती. समाजातील खालच्या पातळीवर कोट्यवधी लोकांना कायमचे ठेवावे लागत होते. विकासाची वाढ करून घेण्याची कोणतीही संधी वा सोय त्यांना उपलब्ध नव्हती. जोपर्यंत वर्णव्यवस्थेने विकासाला, वाढीला, प्रगतीला वाव दिला, क्षेत्र दिले, तोपर्यंत वर्णव्यवस्थेचा उपयोग होता. तोपर्यंत त्यांच्यातील प्रगती परत्व कायम होते. परंतु त्या मर्यादेतील विकासाच्या व वाढीच्या परमसीमा गाठताच त्या व्यवस्थेला अर्थ राहिला नाही. त्या व्यवस्थेत प्रगती परत्व राहिले नाही. एक प्रकारची स्थाणुता आली. शेवटी तर प्रगती दूर होऊन परागती मात्र होऊ लागली. यापुढे जिकडे तिकडे ऱ्हासच ऱ्हास दिसेल, अवनतीच दिसेल. बौद्धिक, तत्वज्ञानात्मक, राजकीय युद्धाच्या तंत्रात व पद्धतीत बाह्य जगाचे ज्ञान नाही आणि त्यांच्याशी संबंध ठेवला गेला नाही. अखिल भारतीय अशी दृष्टीच राहिली नाही. आर्थिक पसारा थांबला. स्थानिक प्रादेशिक भावना, सरंजामशाही आणि आपल्या लहान लहान जातकुळी पुरते पाहण्याच्या भावना मात्र वाढल्या. परंतु इतकेही झाले तरी पुढील काळात असे पुन्हा दिसू लागले की या प्राचीन व्यवस्थेत अद्यापही जिवंतपणा होता, आश्चर्यकारक चिकाटी होती. तसेच काही लवचिकपणा व परिस्थितीशी, नव्या जमान्याशी जुळवून घेण्याची वृत्तीही शाबूत होती. यामुळे पुन्हा नवीन जीवन मिळाले. नवीन संबंधांमुळे पुन्हा काही नवीन स्फूर्तीची लाटही उसळली. काही बाबतीत प्रगतीही झाली. विचारातही नवीनता आली. परंतु भूतकाळातील शेकडो प्रकारची बंधने प्रगतीच्या प्रवाहाला पदोपदी अडथळे आणीत होती. प्रगती खुंटवीत होती. भाग 52 समाप्त. भारताचा शोध भाग